रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। इस्लामपूर नगर परिषद निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचं नाव एकमताने निवडलं आहे। नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर लढवणार आहे। महाविकास आघाडीच्या सहकारी घटक पक्षांबरोबर आमचे शहराध्यक्ष संपर्कात आहेत, अशी माहिती आमदार जयंत पाटील यांनी दिली। यावेळी प्राध्यापक शामराव पाटील, धैर्यशील पाटील उपस्थित होते। जयंत पाटील म्हणाले, शहरातील प्रत्येक नागरिकाला हवासा वाटणारा असाच आमचा उमेदवार आहे। नगरपालिकेच्या राजकारणात 35 वर्षांहून अधिक काळ नगरपालिकेच्या राजकारणात ते कार्यरत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेससोबत पार्टीच्या शहराध्यक्षांची चर्चा सुरू आहे। आम्ही पालिका निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आमदार जयंत पाटील म्हणाले, शहरातील 15 प्रभागातील मतदारांना आपल्याच प्रभागात मतदान करता यायला हवं, पण काहींची नावे दुसऱ्या प्रभागात असल्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। याबाबत आम्ही हरकती नोंदवल्या आहेत। मोठ्या संख्येने मतदार वेगळ्या प्रभागात असल्याची गंभीर बाब आहे, याबाबत आम्ही तक्रार केली आहे। शक्तीपीठ महामार्गात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात बदल केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, पण दुसरीकडे या महामार्गासाठी मोजणी केली जाते, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कौलापुरात आलेल्या मोजणी अधिकाऱ्यांना विरोध करत मोजणी रोखली। यावेळी तलाठी कार्यालयासमोर निदर्शने करत मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी गेल्या 1.5 वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष सुरू आहे। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्षाची राज्यभरातील पहिली ठिणगी कौलापूर गावात पेटली होती। दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील 350 पेक्षा जास्त गावात दौरा करून सर्व शेतकऱ्यांची जनजागृती करून सर्वांना एकजूट केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गात बदल करणार असल्याचं सांगितलं होतं। एकीकडे असं सांगितलं जातं तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्त घेऊन मोजणी केली जाते, हे चुकीचं आहे। शक्तीपीठ महामार्ग मोजणी अधिकारी कौलापूर येथे पोलीस बंदोबस्त घेऊन आले असता सर्व बाधित शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करत मोजणी रोखली। येथील बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच जमीन देणार नाही असा निर्धार केलाय। तलाठी कार्यालयासमोर निदर्शने केली, शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे मोजणी अधिकारी मोजणी न करता रिकाम्या हाताने परत फिरकले। मिरज शहरातील आंबेडकर उद्यान येथील पाठीमागील बोळात रोडवर गांजा विक्री करणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना गांधी चौकी पोलिसांनी ताब्यात घेऊन 2 किलो वजनाचा तयार गांजा मालासह एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही 2 अल्पवयीन मुलं चैनीसाठी गांजा विक्री करत असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांनी दिली आहे। दोघेजण नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा विक्री करण्यासाठी मिरज येथील आंबेडकर उद्यान येथील पाठीमागील बोळात रोडवर थांबले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। सदर माहितीवरून पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांनी तातडीने पथक पाठवलं। आंबेडकर उद्यान येथील पाठीमागील बोळात जाऊन तिथे सापळा रचून त्या ठिकाणी एक काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या मोपेड गाडीवर 2 संशयित इसम थांबल्याचं दिसून आलं। पोलीस पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत त्यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा, अंमली पदार्थाचा एकूण 50,000 रुपये किमतीचा 2 किलो वजनाचा तयार गांजा आणि विना नंबर प्लेट असलेली मोपेड मोटरसायकल असा एकूण 1,20,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ही 2 अल्पवयीन बालके असल्याचं समजून आलं। त्यांच्याकडे अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चैनी करण्यासाठी गांजा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचं निष्पन्न झालंय। महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण तापत असताना भाजपमध्ये खदखद व्यक्त होत असल्याचं बुधवारी स्पष्ट झालंय। भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागल्याने निष्ठावंतात नाराजी उफाळून येते। महापालिका क्षेत्रात 6 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना 22 तिकिटे कुणाला असा सवाल आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली। मात्र भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय।
आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षात नव्याने येणाऱ्यांना प्रवेश देऊन थेट तिकीट देण्यात येणार असल्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं. याबाबत सुधीर गाडगीळ यांनी पत्रकाद्वारे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धार आम्ही केला असून कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असंही त्यांनी या पत्रात नमूद केलंय. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी 10 वाजता सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबाही जाहीर करण्यात आलाय. माजी खासदार पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती आणि शेती पिकाचं अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. गेल्या काही वर्षांपासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरं जावं लागलंय. शेती करताना शेतकरी सोसायटी, पतपेढ्या आणि बँकांमधून कर्ज घेत असतात, परंतु शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्ज भरणं शक्य होत नाही. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्याने त्यांना या गोष्टीचा नाहक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय. शेती पिकाचं नुकसान होऊनही कर्ज वसुली करता शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो. अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करणं हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे. राज्य सरकारने शेतकरी हितासाठी सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे. उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी येथील राष्ट्रवादी भवनमध्ये उमेदवारी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांच्या निनादात मलगुंडे दादांच्या उमेदवारीचं जोरदार स्वागत केलं. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकनेते राजाराम बापू पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आणि प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंत पाटील म्हणाले, आनंदराव मलगुंडे हे अजातशत्रू, मितभाषी आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना नगरपालिकेतील कामाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या वडिलांनी स्वर्गीय बापूंना मोठी साथ दिली आहे. आपल्या पक्षाने 1985 साली 31 पैकी 29 जागा जिंकून नगरपालिकेची सत्ता मिळवली होती. त्यानंतर आपण 31 वर्ष या शहराच्या विकासाला मोठी चालना दिली. यामध्ये दादांचा मोठा वाटा आहे. येत्या 4 ते 6 दिवसात निवडणुका जाहीर होतील. कामाला लागा. गेल्या 9 वर्षात शहरात काय विकास झाला, चालू होती ती कामे बंद कशी पडली हे जनतेला सांगा. जनता निश्चित साथ देईल. शहाजी पाटील म्हणाले, पक्षाचे राज्य सरचिटणीस रवींद्र पवार यांनी मलगुंडे दादांच्या उमेदवारास मान्यता दिलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक कार्यकर्त्यांनी हे अर्ज घेऊन 4 दिवसात भरून द्यावेत. यावेळी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी उमेदवारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नेते आणि संघटनेचा विश्वास सार्थ करू असा विश्वास व्यक्त केला. सांगली शहरातील अभयनगर येथील माळी वस्तीत बंद बंगल्याचा कडेकोयंडा उचकटून चोरट्यांनी 15 तोळ्याच्या दागिन्यांसह 30,000ची रोकड लंपास केली आहे. भर वस्तीत झालेल्या या घरफोडीनं परिसरात खळबळ उडाली. महापालिकेचे निवृत्त अधिकाऱ्याचे दादासाहेब भीमराव सावळकर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलाय. दादासाहेब सावळकर हे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा अभयनगर येथील माळी वस्तीतील गल्ली क्रमांक 1 मध्ये बंगला आहे. दिवाळीनंतर ते कुटुंबासह सहलीसाठी गेले होते. चोरट्यांनी त्यांचा बंद बंगला हेरला. त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडेकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील 15 तोळ्याचे दागिने आणि 30,000ची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे शेजारी भिंतीला भिंत लागून घर असूनही त्यांना चोरी झाल्याचं समजलं नाही. सावळकर यांच्या घरात चोरी झाल्याचं समजताच त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तातडीने अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलाय. भरवसी झालेल्या चोरीने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. सराई चोरट्यांनी ही चोरी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संजयनगर पोलीस तपास करत आहेत.
काँग्रेसचा मूळ पाया हा सेवा दल आहे. काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणारी ही एक अनुशासित संघटना आहे. त्यामुळेच काँग्रेसचे बळकटीकरण होते असे मत काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं. काँग्रेस सेवा दलाचे पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे सहयोगी प्रशिक्षण शिबिर हिंगणगाव येथील मोहनराव कदम कृषी महाविद्यालयात पार पडलं. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे नेते विश्वजित कदम उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक डॉक्टर नामदेव कस्तुरे, जिल्हाध्यक्ष अजित ढोले आदी जण उपस्थित होते. विश्वजित कदम म्हणाले, काँग्रेस सेवा दल हा काँग्रेसचा मूळ पाया असून काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणारी ही एक अनुशासित संघटना आहे. या संघटनेमध्ये शिस्त, समर्पण, त्याग, निष्ठा आणि अनुशासन याला प्राधान्य दिलं जातं. पूर्वी काँग्रेसची उमेदवारी पाहिजे असेल त्यांनी काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षाची शिफारस घेणं बंधनकारक केलं होतं. अनेक बड्या नेत्यांनी सेवा दलाने कार्य केलं. हे काम यापुढे कायम राहील. तसे होत असलेल्या शिबिराचं कौतुक देखील त्यांनी केलंय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक डॉक्टर नामदेव कस्तुरे यांचे काँग्रेसची विचारधारा आणि इतर पक्षाची विचारधारा या विषयावर तर भारतीय विद्यापीठ ग्रामीण विकास संस्थांचे सचिव प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते यांचे काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन झालं. यावेळी आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते प्रशिक्षण शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची प्रारूप मतदार यादी जाहीर करून आक्षेप मागवले होते. तसेच आक्षेप निकाली काढून 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम पुढे ढकललाय. दुबार नावे वगळण्याची कार्यवाही पूर्ण करून 3 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी असे आदेश आयोगाने दिलेत. जिल्हा परिषदेचे 61 गट आणि पंचायत समितीचे 122 गण आहेत. जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आतापर्यंत गट गणाची रचना, आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रारूप मतदार यादीही प्रसिद्ध केली आहे. नगर परिषदांच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ झाला. त्यामुळेच 17,000वर आक्षेप दाखल झाले. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर नाममात्र आक्षेप होते. आक्षेप निकाली काढून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी संबंधी सुधारित आदेश काढून मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रशासन देखील गोंधळून गेले. जिल्हा परिषदेच्या 61 गटातील मतदार यादीच्या प्रारूपावर आक्षेप सुनावणी झाली. रविवारी अंतिम यादी येणार होती. मात्र आता 3 नोव्हेंबरपर्यंतची मुदत वाढवली आहे.